टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यामध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला जळगावातल्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा किंवा अभियांत्रिकीचे विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे आणि आज जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन दिलेलं आहे। पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। गेल्या अनेक वर्षांपासून जे आहे जलसंपदा विभागामध्ये अभियांत्रिकी जे पदं आहेत त्याची भरती रखडल्यामुळेच विद्यार्थी यांनी आंदोलनाचा सूर उगारलेला आहे आणि या आंदोलनाला आता जळगावच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमक्या मागण्या आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे? सर, आमची भरती खूप दिवसापासून रखडलेली आहे। आम्ही शासनाच्या दारी प्रयत्न करतो आहे का तुम्ही रिलीज करा भरती। कोणती भरती? हे सरळ सेवा भरती आहे जलसंधारण विभागाची। तर याच्यामध्ये आमच्या भरतीचं सगळं झालेलं आहे, फक्त आर प्रदर्शित करून त्यांनी भरती लवकर घ्यावी एवढी आमची मागणी फक्त। किती वर्षापासून रखडली ही भरती 23 पासून 2023 पासून भरती आहे सर, आतापर्यंत झाली नाही सर भरती। आम्ही मंत्रालयामध्ये पण आम्ही सगळे मंत्र्यांना भेटलो, निवेदन दिले सगळीकडे। पुण्यामध्ये पण आंदोलन चालू आहे आमचं, त्यांनी आम्हाला फक्त न्याय द्यावा, आमची एवढीच मागणी फक्त सर। मॅडम, काय नेमका नुकसान होणार आहे ही भरती रखडल्यामुळे? नेमकं काय नुकसानाला सामोरं जावं लागतं तुम्हाला? सर, आम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करत आहे सरळ सेवेसाठी आणि सरकारकडून आश्वासन येऊनसुद्धा भरती येत नाही आहे, त्यामुळे आमच्या वयाची अटसुद्धा संपते। तर मग त्याचा आम्हाला खूप हां। किती वर्षापासून अभ्यास करतायत तुम्ही नेमका? सर, मी तरी 3-4 वर्ष झाले अभ्यास करते। तर भरती झालेली नाही आहे? भरती झालेली आहे सर, बट ज्युनियर इंजिनियरची झाली। हां, जी जलसंपदाची होती ती जलसंपदा आणि जलसंधारण विभागाची 2023 पासून अडकलेली आहे सर ती भरती, त्यासाठी आम्ही मागणी करतो आहे। तर 2023 पासून या ठिकाणी जी आहे जलसंधारण असेल किंवा जलसंपदा विभागांमध्ये जी अभियांत्रिकीच्या पदाची म्हणजे टेक्निकल पदांची जी भरती असते ती भरती झालेली नाही आहे। गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत, मात्र भरती रखडल्यामुळे कुठेतरी अनेक अडचणींचा सामना या विद्यार्थ्यांना करावा लागतो आहे। वय निघून जाण्याच्या आधी ही लवकरात लवकर भरती व्हावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी या विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।